नमस्कार मंडळी. अनेक लोकांचे प्रश्न होते की मनोज जरांगे पाटील यांनी जे काही उपोषण केले त्या उपोषणातून काय साध्य झालं. अनेकांच्या प्रश्नाला आज उत्तर मिळालं. मनोज जरांगे पाटील यांनी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत उन्हात, त्या तापत्या उन्हात उपोषण केलं. ते देखील अन्नाचा कण नव्हता, पाण्याचा थेंब नव्हता आणि पायात चप्पल सुद्धा नव्हती. इतकं असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील एकाच ठिकाणी बसलेले होते आणि त्याचसोबत मराठा समाज सुद्धा असंख्य त्या ठिकाणी बसला होता. अनेक मराठा समाज अंतरवालीच्या दिशेने सुद्धा आला होता आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या विखे पाटलांच्या माध्यमातून आणि प्रसाद लाड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांचं निवेदन आल्यानंतर त्या ठिकाणी अभ्यासकांच्या माध्यमातून अभ्यास झाल्यानंतर काही निर्णय घेण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनी काही उपोषण असेल ते मागे घेतलं आणि उपोषण मागे घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडलेली. त्यामध्ये जे काही मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या काही प्रमाणात मान्य केलेल्या आहेत आणि विशेषतः ज्या मराठा समाजाचे बलिदान गेले, ज्या मराठा समाजाच्या त्या ठिकाणी देह अर्पण केला, त्या ठिकाणी आत्महत्या झाल्या आणि अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात अनेकांचे जीव सुद्धा गेले. आणि हे असताना किंवा हे झालं असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रामुख्याने भूमिका होती की जे काही निधन झालं त्या निधनाच्या संदर्भात जे काही राज्य सरकारने निर्णय घेतला होता 10 लाख रुपये प्रति अनुदान, म्हणजे 10 लाख रुपयाचं जे काही मयत झाले असतील त्या मयताच्या घरच्या व्यक्तींना, त्यांच्या आई वडील असतील, पत्नी असेल किंवा मुलगा असेल, यांना 10 लाख रुपये देण्यात यावे अशा पद्धतीची ती मागणी होती. आणि त्यानंतर मराठा समाजाचे एक विशिष्ट मंडळ स्थापन केलं पाहिजे अशी देखील मागणी होती. आणि त्यानंतर हैदराबाद गॅजेट असेल त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी जे काही आरक्षणाचा लढा उभा केला त्यामध्ये जे काही मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळावं किंवा कास्ट मिळावे, त्यामध्ये या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कुठेतरी दडपणी केली जात होती किंवा अधिकाऱ्यांना सांगितलं जात होतं की कास्ट प्रमाणपत्र काही दिवसापुरते वाटप करू नका, आणि त्यानंतर विखे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे त्या संदर्भात सुद्धा जी.आर. काढला आणि जे काही अधिकारी त्या ठिकाणी प्रमाणपत्र वाटण्यासाठी विलंब करेल किंवा दीर्घाई करेल त्याला निलंबित करण्यात यावी अशा पद्धतीच्या सुद्धा काही मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मांडण्यात आल्या होत्या. आणि त्यानंतर महत्वाचा विषय म्हणजे जी काही आज महत्वाची बैठक पार पडली मंत्रिमंडळाची, त्या बैठकीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जे काही लोक मयत झाले होते त्या मयतांना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बसवरती किंवा MIDC मध्ये नोकऱ्या देण्याची मागणी ही करण्यात आली होती. प्रामुख्याने नोकऱ्या देण्यात यावी अशी एक मागणी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. आणि त्यानंतर आज जे काही मयत झालेले व्यक्ती असतील त्यांच्या कुटुंबातील जे काही आता व्यक्ती असेल जिवंत, त्यांना नोकरी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती देण्यात येईल अशी सुद्धा आज मंत्रिमंडळाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांचा जे काही आरक्षणचा लढा असेल त्याला कुठेतरी प्रतिसाद मिळाला आणि जे काही मागण्या असतील त्या काही प्रमाणात ह्या मान्य होताना दिसत आहेत. आता हैदराबाद गॅजेट असेल किंवा मराठा समाजाला जे काही आरक्षण दिलेलं असेल त्या संदर्भात सुद्धा जे काही राज्य सरकारने निर्णय घेतले त्या संदर्भात जी.आर. काढणं महत्वाचं ठरणार आहे. आता हे जी.आर. कधीपर्यंत निघतात आणि मनोज जरांगे पाटील यांनी जे काही उपोषण चालू केलं त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद हा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे हे आपण बघितलेच असेल. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, राज्य सरकार परत जे काही मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या असतील ते मान्य करणार का? त्या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. जय शिवराय.